नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी बघा, आधार मोबाईलवरून जर तुम्हाला आधार रिलेटेड मोबाईल नंबर जर बदलायचा असेल तर तो कसा बदलायचा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. तुम्ही तुमच्या घर बसल्या मोबाईलवरतून या ठिकाणी आधारला रिलेटेड मोबाईल नंबर जर तुम्हाला चेंज करायचा असेल तो करू शकतात. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात आधी आधारचं ॲप जे आहे ते डाउनलोड करायचं. प्ले स्टोअरवर या. प्ले स्टोअर आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी आधार म्हणून तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचंय. आधार सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा खाली यायचंय. तुम्हाला सर्च केल्यानंतर या ठिकाणी बघा हे आधारचं जे आहे ते अपडेट झालेलं अपडेटसाठीचं तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचंय. लक्षात घ्या, खाली तुम्हाला काही पेजेस दिसत असतील. हे पेजेस या पद्धतीने दिसले पाहिजेत. हे या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचंय. त्यानंतर ॲप जे आहे ते ओपन करून घ्या आणि खाली स्किप करा. त्यानंतर आय एम रेडी विथ माय आधारवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ज्यांचा आधार मोबाईल नंबर चेंज करायचा त्यांचा आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्या. मोबाईल कोणाचाही असला तरी चालतो या ठिकाणी, पण आधार नंबर जो आहे तो या ठिकाणी मोबाईल नंबर ज्यांचा अपडेट करायचा आहे त्यांचाच असला पाहिजे. तर व्यवस्थितरित्या या ठिकाणी तुम्ही तुमचा आधार नंबर जो आहे तो टाकून घ्या. टाकून घेतल्यावर त्यावरती कंटिन्यूवरती क्लिक करा. बॉक्समध्ये क्लिक करून कंटिन्यू करायचं आहे. हा मोबाईल नंबर SMS जो पाठवायला तो रजिस्ट्रेशनसाठी आहे. हा मोबाईल नंबरही कोणाचाही असला तरी चालतो, या ठिकाणी लक्षात ठेवा. तर दोन्ही व्हेरिफिकेशनचे स्टेप कंप्लीट झाले. कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन करायचंय. फेस ऑथेंटिकेशन परमिशन मागतं आधारवर. तर तुम्हाला नाही का आधार जे आहे मॅपिंगचं एक ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यावं लागेल. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ह्याच्यावरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. आधार फेस RD हे या ठिकाणी आधार मॅपिंगसाठी आहे. तुमचं फेस जे आहे डिटेक्ट करतं. तर हे ॲप दिसत नाही तुम्हाला, इन्स्टॉल होऊन जातं तुमच्या मोबाईलमध्ये. तर हे इन्स्टॉल करून घ्यायचंय आधार फेस RD. या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यूवरती क्लिक करायचंय. कंटिन्यू विथ दिस नंबर करायचंय आणि इनिशिएट फेस ऑथेंटिकेशनवर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा तुम्हाला अशा प्रकारे फेस ऑथेंटिकेट करायला येईल. तर सर्कलच्या मध्ये ठेवून बघा आणि या ठिकाणी डोळे मिचकवायचे तुम्हाला. फेस ऑथेंटिकेशन क्लिअर झालेलं आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला नेक्स्ट फेचिंग डाटा होईल तुमचा. प्रोसीड करा त्याला. तुमचं कंप्लीटपणे फेच झालेलं आहे डिटेल्स सगळ्या. तर या ठिकाणी तुम्हाला नाही का प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक 6 डिजिट नंबर या ठिकाणी रँडमली लक्षात ठेवायचा आहे आणि कन्फर्म करायचा आहे. कन्फर्म केल्यानंतर ही पूर्णपणे त्यांचा बायोडाटा जे तो ओपन होईल त्याच्यामध्ये. खाली आल्यानंतर माय आधार अपडेट याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मोबाईल नंबर अपडेट याच्यावरती क्लिक करा. ₹75 फीस असेल. प्रोसीड करा. यानंतर तुम्हाला एक OTP जाईल. ज्यांचा आधार अपडेट आपण नंबर टाकलेला आहे त्यांच्या आधारच्या मोबाईल नंबरला जो अस्तित्वात आहे त्याच्यावरती एक OTP जाईल. तो आलेला OTP तुम्हाला या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी गेलेला आहे तो टाकायचा आहे. या ठिकाणी OTP टाकल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आता वरती एक मोबाईल नंबर दिसेल, तो करंट आहे आणि खाली जो तुम्हाला अपडेट करायचा आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. तर स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आहे. मोबाईल नंबर टाकून घ्या पूर्णपणे व्यवस्थित. यानंतर क्लिक करायचं ओके वरती आणि ओके केल्यानंतर सेंड OTP वरती क्लिक करा. आता नवीन आलेला OTP हा तुमच्या नवीन मोबाईल नंबर जो तुम्हाला अपडेट करायचा आहे त्याच्यावरती गेलेला असेल. तर तो त्यांच्याकडून मागून घ्या आणि मागितल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तोही जो OTP आहे तो या ठिकाणी तुम्हाला प्रविष्ट करायचा आहे. OTP व्यवस्थितरित्या प्रविष्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर परत फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे त्याच व्यक्तीचं ज्यांचा आधार आहे. तर फेस ऑथेंटिकेशनवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. क्लिक केल्याच्या नंतर खाली यायचं आहे. तुम्हाला बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा तुम्ही फेस ऑथेंटिकेशन करा त्यांचं, ज्यांचा या ठिकाणी आधार नंबरला तुम्ही मोबाईल अपडेट करत आहात. ते केल्याच्या नंतर या ठिकाणी सक्सेसफुल फेस ऑथेंटिकेटेडचा मेसेज येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला नाही का ऑनलाईन या ठिकाणी येईल कन्फर्म अँड पे करा. ₹75 ऑनलाईनमध्ये फीस लागते या ठिकाणी, जे की तुम्हाला त्याच्यावरती कन्फर्म आणि पेवरती क्लिक करायचे. केल्यानंतर ते वेगवेगळ्या जे पेमेंट गेटवे असतात त्याचे ओपन करेल. तुम्ही नेट बँकिंग, UPI किंवा वॉलेटमधून करू शकता तुमच्या चॉईसनुसार. तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू आणि पेवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला ते बाहेरच्या वेबसाईटवर घेऊन जाईल. त्या ठिकाणी तुम्ही पेमेंट गेटवे, UPI ID किंवा नेट बँकिंगचा वापर करून पैसे पेड करायचे. पैसे पेमेंट झाल्याचा तुम्हाला मेसेज येऊन जाईल. या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं आहे तुमचं. रिक्वेस्ट जी आहे ती सक्सेसफुली सेंड झालेली आहे. खाली तुम्हाला डाउनलोड डॉक्युमेंट किंवा ॲक्नॉलेजमेंट येईल. ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी बघा अशा पद्धतीने तुमचं जे आहे ती रिक्वेस्ट आहे सक्सेसफुली तुम्हाला जनरेट झालेली आहे.
तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल. अशा पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रोसिजर करून त्या ॲपमधून जे आहे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जे आहे तो बदलू शकतात किंवा त्यासाठी अपडेटला तुम्ही टाकू शकतात. मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.